घरी जर पप्पा म्हणत असेल आपल्या मतदान दुसरीकडे करायचं तर 2 दिवस जेवायचं नाही. 2 दिवस जेवायचं नाही. पप्पानं आईने विचारलं का जेवायचं नाही, त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरला मतदान करा तेव्हा जेवते नाही तर जेवत पण चालला. कोणाला मतदान करायचं, कोणाला जरा जोरात, कोणाला? लहान विद्यार्थी वर्गाचा राजकीय कार्यकर्त्याप्रमाणे वापर करू पाहणाऱ्या आमदार संतोष बांगर यांनी भंगार चाळे केले तरी निवडणूक आयोग मात्र गप्प. 16 वर्षापेक्षा लहान बालकांचा व शालेय विद्यार्थ्यांचा राजकारणात वापर करू नये असे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश असताना सुद्धा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी मोजे लाख तालुका औंढा जिल्हा हिंगोली येथील प्राथमिक शाळेत जाऊन उपदेश करताना विद्यार्थ्यांना सांगितले की आई वडील यांना घरी जाऊन सांगा की आमदार संतोष दादा बांगर यांना मतदान करा, नाहीतर 2 दिवस जेवण करू नका. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे रिपब्लिकन सेनेच्या वतीने युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळातले अतिशय वादग्रस्त आमदार म्हणून श्री संतोष बांगर यांची ओळख आहे आणि त्यांनी काल या लाख गावामध्ये या प्राथमिक शाळेमध्ये लहान लेकरांना राजकारणामध्ये वापरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. संतोष दादा बांगर यांना मतदान करा, नाहीतर 2 दिवसाचा उपवास धरून आईवडिलांना ब्लॅकमेल करा, अशा प्रकारचा त्यांनी या ठिकाणी पुनरुच्चार केलेला आहे. तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाने अशा प्रकारे राजकारणाचा जर कोणी वापर करत असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्याची भूमिका घेतलेली असताना अशा प्रकारे शिंदे फडणवीस सरकारमधील आमदार जर वादग्रस्त व्यक्त करत असतील तर यांच्या विरोधामध्ये कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना निवडणूक आयोगाने अपात्र करणे अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारची रिपब्लिकन सेनेची मागणी आहे.